तामिळनाडू सत्ता स्थापनेचा तिढा कायम, बहुमतासाठी 118 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सादर करा, राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची टीव्हीके समोर अट. मुख्यमंत्री फडणवीस शनिवारी बंगालच्या दौऱ्यावर, शपथविधीसाठी मुख्यमंत्री उपस्थित राहणार. दहावीचा निकाल जाहीर, एकूण 9 विभागातले 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक, यंदाही निकालात मुलींचीच बाजी. निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अखेर अटक, गेल्या 27 दिवसांपासून फरार होती निदा खान. आज नाशिक न्यायालयात निदाला हजर करणार. जलील यांनी निदा खानला पाठिंबा दर्शवला होता. एमआयएम अशा प्रवृत्तींना पाठिंबा देतं, मंत्री संजय शिरसाटांचा एमआयएमवर हल्लाबोल. टीसीएस कंपनी लैंगिक अत्याचार धर्मांतरण प्रकरण, 6 पैकी 2 आज पुन्हा चौकशी. न्यायालयीन कोठडीतून चौकशीसाठी पुन्हा घेतलं ताब्यात. शाहरुख हुसैन, शौकत कुरेशी, रजा रफिक मेमनची होणार चौकशी. बंधू अशोक खराच्या बँक लॉकरमध्ये घबाड, 1 कोटीहून अधिक किमतीचे दागिने, अमेरिकन डॉलर्स जप्त. पत्नी कल्पना खराच्या नाशिकमधील लॉकरवरही कारवाई. फसवणूक करणाऱ्या वीरकर महाराजाला अटक, आर्थिक फसवणुकीची तक्रार. टेंभुर्णी पोलिसांनी केली अटक. महाराजावर 2,35,000 रुपयांच्या फसवणुकीची तक्रार. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटमांचा पाहणी दौरा, नाले सफाईची कामं पारदर्शकपणे पार पडावीत. पावसाळ्यात जलमय परिस्थितीचा सामना करावा लागू नये, नाले सफाईच्या कामांची अमित साटमांकडून पाहणी. भांडूपमध्ये पालिकेच्या जागेवर गांजाची शेती, भाजप नगरसेविकांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड. जागृती पाटलांच्या आदेशानुसार गांजाची शेती केली उद्ध्वस्त. नागपूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण कारवाई दरम्यान राडा, अतिक्रमण कारवाईला काँग्रेस नगरसेवकांचा विरोध. नगरसेवक वसीम खान यांना पोलिसांनी घेतलं होतं ताब्यात. जन्मदात्या पित्याकडून पोटच्या मुलीवर अत्याचार, लोणावळ्यात धक्कादायक घटना. तब्बल 1.5 वर्षांनंतर गुन्ह्याची नोंद. लोणावळ्यात नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना. तरुणीचे अश्लील फोटो काढून धर्मांतरासाठी दबाव, 9 वर्ष अत्याचार करून धर्मांतरासाठी केलं ब्लॅकमेल. संतप्त जमावानं आरोपीच्या घराला लावली आग. राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन मावेजा घोटाळा, अविनाश पाठकांना बीड न्यायालयात हजर केलं जाणार. सध्या पाठक बीड शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत. पुण्यात दारूच्या नशेत मित्रानंच केली मित्राची निर्घृणपणे हत्या. मुंढवा पोलिसांकडून अल्पवयीन मुलगा ताब्यात. बीटी कवडे रोड परिसरातील भाग्यश्री नगर येथील घटना. पार्किंग शुल्कात 40% वाढीचा प्रस्ताव, मुंबई महापालिकेकडून प्रस्तावाला तत्वतः मंजुरी. स्थायी समिती आणि महासभेची मंजुरी बाकी. रस्त्याबाहेरील पार्किंग सुविधांवर नवे दर लागू होणार. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर 15 मे रोजी धडकणार, शेतकरी नेते राजू शेट्टींचा इशारा. कोकणातल्या शेतकऱ्यांना गृहीत धरलं जातंय, राजू शेट्टींचा आरोप. हिंगोलीत वाढत्या तापमानाचा केळीच्या बागांना मोठा फटका, केळीच्या बागा सुकत असल्यानं शेतकरी आर्थिक संकटात.